पंतप्रधान मोदींनी मराठा आरक्षणासंदर्भातला प्रश्न सोडवावा असं वक्तव्य आणि अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। मोदी जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असंही ठाकरे यांनी म्हटलंय। मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही असंही ठाकरे म्हणतात, तर दुसरीकडे आरक्षणाचा प्रश्न केवळ लोकसभेतून सुटू शकतो असंही ठाकरेंनी म्हटलंय। माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी। मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं। कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे, तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे। मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे। मोदीने निर्णय द्यावा की आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींना दुखवायचं नसेल, पहिले दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे। आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्वमान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे।